नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक संगमनेर शहराच्या विकासाला गती देऊन आदर्श नगर परिषद आपल्याला निर्माण करायची आहे. महायुती सरकार कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही, ही माझी कमिटमेंट आहे. वर्षानुवर्षे फक्त स्वतःच्याच घरात पालिकेत सत्ता ठेवणाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशीही सरकार करणार असून बंद पडलेले कॉटेज रुग्णालय, जलशुद्धीकरण प्रकल्प तसेच तरुणांच्या रोजगारांसाठी औद्योगिक वसाहतीची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उपनगरातील जागांवरचे आरक्षण उठवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांना महायुती सरकारचे संपूर्ण पाठबळ राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार सभेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांना वंदन करून आज आपल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सगळ्यांचं दैवत, तुमच्या आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, व्यासपीठावरील प्रांत अध्यक्ष पतित पावन संघटना विजय देशमुख सर, शेतकरी नेते संतोषजी रोहम, शिवसेना संघटक विठ्ठलराव घोरपडे, शिवसेना तालुका अध्यक्ष रामभाऊ राणे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी गणपुले, शिवसेना शहर अध्यक्ष दिनेश पटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजपा शहर अध्यक्ष पायलताई ताजने, आरपीआयचे तालुका अध्यक्ष आशिषजी शेळके, शहर अध्यक्ष कैलासजी कासार, रमेशजी काळे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वर्णा ताई खताळ व उपस्थित सर्व आमचे शिलेदार, प्रभाग क्रमांक 1 मधून मनीषा शेखर नेवासकर, अभिजित अरुण कुंड, प्रभाग क्रमांक 2 रवींद्र बोराडे, इंदिरा नामन, प्रभाग क्रमांक 3 मुकेश मुर्तडक, मंगल वरपे, प्रभाग क्रमांक 4 कविता फटांगरे, प्रवीण दिद्दी, ज्यांचे नाव घेतो त्यांनी उभं राहून हात जोडले तरी चालेल.
संगीता भारत गवळी, रवींद्र मस्के, शोभा सुनील गुले, राहुल नंदकुमार भोईर, पूनम आनाप, बंटी मंडलिक, पायलताई ताजने, प्रकाश राठी, समीर शेख, रोहिणी सातपुते, दीपाली कोळपकर, जावेद अली सय्यद जागीरदार, उमेश ढोले, पूनम शशिकांत दायमा, साक्षी विनोद सूर्यवंशी, सागर नारायण भोईर, नीता सीताराम मोरीकर, प्रवीण सकाराम करपे, जावेद गुलाम मोहम्मद शेख, शेख सईदा गप्पार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेजण ज्यांची आतुरतेने वाट पाहताय ते आता शिर्डी एअरपोर्टवर आलेले आहेत. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये त्यांचं आपल्या संगमनेर नगरीमध्ये आगमन होणार आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी तुमच्या समोर आमदार म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित आहे. आज ज्या पद्धतीने 1 वर्षापूर्वी संगमनेर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेने एक विश्वास परिवर्तनाची जी सुरुवात झाली होती त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी होऊन आपल्या परिवर्तन कशासाठी करायचं, परिवर्तन हे कुठल्या व्यक्तिद्वेषातून झालेलं नसून परिवर्तन हे विकासासाठी करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस मला आठवतं सांगता सभा सुद्धा आपली या ठिकाणी डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली इथं झाली होती आणि त्याच सभेमुळं आपल्या संगमनेरच्या ती विजयाची सभा झाली होती असं आपल्याला म्हणता येईल. बऱ्याच गोष्टी मधल्या कालावधीत घडत गेल्या, बरीच संधी आपल्याला मिळत गेली, बरीच संधी आपण ज्यांनी आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाले असे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आपल्याला ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, या प्रत्येक भागाला मोठ्या स्वरूपात निधी मिळण्याचं काम आपल्याला महायुती सरकारच्या माध्यमातून झालं. आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, अजितदादा पवार साहेब असेल, यांच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षामध्ये आपण संगमनेरातील बरेचसे प्रश्न मार्गी लावण्याची जी सुरुवात करायला लागते या सुरुवातीमध्ये पुढे आलोय. मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो का संगमनेरच्या आत्मसन्मानाला कुठेही धक्का लागणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या विकासासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. आज संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या मध्ये बरेच मुद्दे समोरून उचलले गेलेत. टीका टिप्पणी निवडणुका आल्यानंतर होत असते ती सुद्धा आपण स्वीकारत असतो. आज या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन कशासाठी पाहिजे तर परिवर्तन आपल्याला गेल्या 30 वर्षापासून ज्यांच्याकडे आपण सत्ता दिली होती त्यांनी ज्या प्रमाणात ज्या पद्धतीने या शहराचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नसल्यामुळं आज आपण या मतदारांसमोर संगमनेरकरांसमोर आम्ही महायुतीची सत्ता मागतोय. कारण केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. राज्यामध्ये त्रिमूर्ती आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जर संगमनेर नगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्या विचाराचे आपल्या प्रवाहाचे लोक जर तिथं आले तरच आपण हा विकास करू शकतो. कारण यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, आता काहींनी सांगितलं विजन 1 विजन 2, मी तर सांगेल यांच्याकडचं विजन 1 म्हणजे दुर्गाताई तांबे होतं आणि विजन 2 म्हणजे मैथिली तांबे. याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे कुठलं नवीन विजन तरी आता सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. किती सहन करायचं, या संगमनेरकरांनी किती वर्ष सहन करायचं. तुम्हाला संधी दिली, केंद्रात तुम्ही होते, राज्यात तुम्ही होते, मंत्री होते, आमदार होते, नगराध्यक्ष तुम्ही होते, तरी तुम्ही संगमनेरच्या ज्या ठिकाणी आज आपण सभा घेतोय पहिल्या पावसामध्ये इथं गुडघ्या एवढं पाणी असतं. या रस्त्यासाठी 2 कोटी रुपये आपण आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या रस्त्याला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यासाठी दिले. प्रभाग 1 पासून तर प्रभाग 15 पर्यंत प्रत्येक ठिकाणी निधी कसा देता येईल यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो. इतके वर्ष यांना शहराचा जो हद्दवाढीचा प्रस्ताव आहे, शहराची हद्दवाढ करता आली नाही. बस स्थानकापाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला ज्यावेळेस
पालकमंत्री महोदयांनी 1 कोटी रुपये दिले, तर जागे संदर्भातली काही अडचण आपल्याला तिथं जाणवली. त्या संदर्भात मी शिंदे साहेबांना बोलल्यानंतर शिंदे साहेबांनी परिवहन मंत्र्यांना सूचना केल्या का आम्हाला संगमनेरमध्ये वाढीव जागा पाहिजे. आता ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं स्मारक आहे, पुतळा आहे, त्या जागा कमी पडती. आपल्याला बस स्थानकामध्ये 200-250 स्क्वेअर फूट जागेमध्ये सुद्धा आपल्या महाराजांचं स्मारक होत नाहीये. तर मी स्वतः 2 गुंठे जागेची मागणी केली आहे. आपल्याला महाराजांचा अश्वारूढ पुतळा भव्य स्वरूपात इथं करायचा आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांचा आत्ताच आमच्या सहकारी मित्र आशिष शेळकेंनी उल्लेख केला का गेल्या कित्येक दिवसापासून तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असताना सुद्धा त्याच्या मागे एक्साईजचं ऑफिस बांधण्याचा अट्टहास यांनी का केला. त्या जागी जर एखादी वाचनालय सुरू केलं असतं, भवन सुरू केलं असतं, तर त्याचा कुठेतरी चांगला वापर झाला असता. परंतु या पद्धतीनेच या संगमनेरमध्ये ठराविक इमारती उभ्या करून आपल्या कुटुंबातील लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना विरुद्ध सिंहाच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला. मी इथं आलो नाही, मला फोन यायला सुरू झाले. तर 2 तारखेला मी इथं आलो नाही, लोकांनी फोन करायचे सुरू झाले. लोक म्हणले दादा इथं तुम्ही कधी येणार. लोक म्हणले दादा तुमची सेटिंग झाली का. लोक म्हणले दादा तुम्ही मॅरेज झाले का. अरे या सुजय विखेला मॅरेज करणाऱ्या धर्तीवर जन्माला यायचं आहे. लोकांच्या अपेक्षा मी रोज भाषण केलं पाहिजे. अरे मी सुजय कपिल शर्मा नाही, मी रोज आरतीचा शो नाही. आपण विधानसभेमध्ये भाषण केलं, याचं काम करायची जबाबदारी आपली होती. 8 महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले जे 40 वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते. 8 महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगितलं, साहेब आपण लोकांना शब्द दिलाय, लोकांनी अमोलला आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा लागेल. 8 महिन्यामध्ये भोजापूर चारही झाली, सातपूर उपसा जलसिंचन योजनेचा सर्वे आपण सुरू केला. संगमनेर शहरातल्या विकास रथामध्ये आपण रस्त्यांचे कामं सुरू केले. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो अमोल खताळ हा फक्त चेहरा आहे. जेव्हा आपण समजा हे मर्चंट बँकेची बिल्डिंग पाहिली, ही मर्चंट बँकेची बिल्डिंग आमच्या मालपानी साहेबांनी एकदम भारी बांधली. तर ही बिल्डिंग जी आहे ती अमोल खताळ आहे, पण ही बिल्डिंग उभी ज्या फाउंडेशनवर आहे ते फाउंडेशन सुजय विखे पाटील आहे. कारण की जेव्हा सुजय विखे पाटीलचं फाउंडेशन असेल तर ही बिल्डिंग कधी हलू शकत नाही. आणि म्हणून मी अमोलला म्हणतो, तो जेव्हा या ठिकाणी अरे अजून भरपूर साहित्य राजा. तर जेव्हा या बिल्डिंगला सुजय विखे सारखं फाउंडेशन आहे तर अमोल खताळची बिल्डिंग कधीही सुजय विखे पडू देणार नाही. ही या फाउंडेशनची जबाबदारी आहे. आम्ही शक्य पंच करणारे लोक नाही आहोत. मी मधल्या काळात भाषणच टाळायचं सुरू. हल्ली काय झालंय, काय बोललं का लगेच ट्रोलिंग सुरू होत. एक वाक्य पकडायचं, दिवसभर वाजवत राहायचं. अरे म्हटलं आपण घेणं न देणं, तर कोणी उठून माझ्या मागे लागलं. विन्यावाशाला गेलो ते माझ्या मागे लागले, श्रीरामपूरला गेलो ते माझ्या मागे लागले, कोपरगावने आमच्या मागे लागले. अरे म्हटलं करायचं का. म्हटलं आपण थोडं शांत बसू. पण शांत बसलो लोक गडबड करायला लागले. ते म्हटले मॅनेज झाले म्हटलं यार काय बाहेर पडावं लागेल. आणि म्हणून मग मी या ठिकाणी विचार केला की आपण ही सभा घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आज इथं एकत्रित आलेलो आहोत. आणि हे स्वप्न जे जनतेने अमोलकडून अपेक्षा धरलेली असेल, जे स्वप्न या 31 लोकांकडून जनतेने पाहिलेले आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महायुती सरकार, पालकमंत्री आणि डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे. आणि म्हणून आज हे उमेदवार जाताना आश्वासन देणं सोपं आहे. 1.0, 2.0, 3.0, 4.0, 7.0 सगळं झालं. त्याच्यावर मी काय बोलत नाही. त्याच्यावर अमोलही बोललाय, बाकी सगळे बोलले.
पण आज समोरचा प्रचार जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांचं असं मत पडलं की जे काही आज संगमनेर मध्ये घडतंय हे सगळं मागच्या 8 महिन्यामध्ये झालं. ड्रगचा विषय असेल 8 महिन्यामध्ये झाला, रेल्वेचा विषय असेल तोही 8 महिन्यामध्ये झाला, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ते 8 महिन्यामध्ये झालं, स्विमिंग पूलच्या टाकीमध्ये पाणी नाही ते पण 8 महिन्यामध्ये झालं, शहरामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये पिसाळलेले कुत्रे फिरतात तेही 8 महिन्यामध्ये झालं. आणि मग यांच्या 40 वर्षामध्ये जे संगमनेरचं स्वर्ग होतं हे स्वर्ग जर पाहायचं ठरलं तर यांच्या दृष्टिकोनातून संगमनेर स्वर्ग कसं आहे. इथं जसं स्वर्गामध्ये मोठे मोठे डोंगर असतात तसे संगमनेर मध्ये कचऱ्याचे डोंगर आहेत. जसं स्वर्गामध्ये नद्या वाहतात तर इथे मोकळ्या मोकळ्या गटारी वाहतात. जसं संगमनेर मध्ये पक्षी आणि सशी असतात इथं गल्ली गल्ली मध्ये डुकरे आणि कुत्रे आहेत. आणि हे सोडवलेलं संगमनेर, हे निर्माण केलेलं संगमनेर आपल्याला बदलायचं. या संगमनेरला आज विकासाच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की हे व्यासपीठावर बसलेले 31 उमेदवार हे फक्त चेहरे आहेत, पण या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेरचा विकास. या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेरच्या माता भगिनींचे प्रश्न. या चेहऱ्या मागे दडलेला आहे या संगमनेर शहराच्या युवकांना रोजगार. या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेर शहरामध्ये 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी. या चेहऱ्या मागे दडलेला आहे संगमनेर मध्ये पूर्ण गटरमुक्त संगमनेर. या चेहऱ्यांमागे दडलेला आहे स्वच्छ आणि सुंदर संगमनेर. मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व आणि सर्वांच्या आशीर्वादाने या येणाऱ्या कालावधीमध्ये देखील 8 महिने तुम्ही आम्हाला संधी दिली, आम्ही सगळं चित्र बदलून टाकलं. अजून तर 4 वर्ष बाकी आहेत. या 4 वर्षामध्ये आम्ही काय करू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे, संगमनेरच्या जनतेलाही माहिती आहे. जसा विश्वास विधानसभेला ठेवला, जसा एक सर्वसामान्य माणूस तुम्ही संगमनेरला आमदार केला, तसाच एक सर्वसामान्य माणूस या महायुतीमधला तुम्ही संगमनेरचा नगराध्यक्ष करून पहा. मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की हे नगराध्यक्ष खटाळताही नाहीत. हे नगराध्यक्ष सुजय विखे आहे आणि सुजय विखे नगराध्यक्ष म्हणून अमोल खटाळच्या बरोबर या शहराचा विकास करण्यासाठी काम करणार. आता परत ट्रोलिंग सुरू होईल की संगमनेर हा सुजय विखे चालवणार, यांचं सगळं लोणीहून चालतंय, यांचं फलाणाहून चालतंय, यांचं टिंकाराहून चालतंय. हे दुर्दैव आहे की आज 40 वर्षानंतर देखील यांच्याकडे फक्त आणि फक्त अमोल खताळवर टीका करण्यापेक्षा दुसरं काही नाही. यांच्यामध्ये हिंमत असेल तर यांनी सांगावं की 40 वर्ष यांनी संगमनेरसाठी काय केलं. यांच्यामध्ये हिंमत असेल तर आज आमच्या व्यासपीठावरून होणाऱ्या प्रत्येक आरोपाला हे उत्तर देऊ शकत का नाही. यांच्यामध्ये हिंमत असेल तर संगमनेर 2.0 मांडण्याच्या अगोदर संगमनेर 1.0 काय होतं हे यांनी सांगावं. आज ह्या मुद्द्यांवर चर्चा करता फक्त आणि फक्त अमोल खताळांवर टीका, माझ्यावर टीका, सरकारवर टीका, आमच्यावर टीका एवढंच काम यांनी करायचा प्रयत्न केला. पण मला पूर्ण विश्वास आहे की जनता यांना येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या माध्यमातून महायुतीचं हे सरकार आणि या सरकारच्या कामावरचा विश्वास मतरूपी 2 तारखेला आमच्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवारांना दिल्याशिवाय राहणार नाही. आज आपण सर्व या ठिकाणी आलात तर बाबा किती बोलत चालू कसं करायचं एवढं वेळ. अरे माझी पण हे बाबा बरे काय कशी अरे काय आपण एवढ्या वेळ कधी खेळलोच नाही. 5 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम लावणारे लोक तुम्ही 30 मिनिटं बोलायला लावलं कसं व्हायचं. एवढा वेळ आज या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत व्यक्तिगत आरोप मला करायचे नाही, चिखलफेक मला करायची नाही. कारण की व्यक्तिगत आरोपांमध्ये या संगमनेरचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही. आणि माझी म्हणून सगळ्यांना विनंती की या व्यक्तिगत चिखलफेकापेक्षा
आपल्याला आज हे सगळं जे वातावरण मागच्या 8 महिन्यामध्ये पाहायला मिळालं, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण, प्रत्येक गोष्टीमध्ये टीका, प्रत्येक गोष्टीमध्ये मोर्चे, प्रत्येक गोष्टीमध्ये मारामारी, हे संगमनेर करण्यासाठी आपण परिवर्तन केलं नाही. आपण हे संयम ठेवला पाहिजे. संयम ठेवला पाहिजे की जनतेने हे परिवर्तन विकासासाठी केलं, शांतीसाठी केलं आणि ही शांती टिकून धरायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. आपण कुठल्याही मुद्द्यावर आकाश न बाळगता, आक्रोश न व्यक्त करता शांततेत आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगर परिषदेची सत्ता आपल्याला आणायची आहे. हा भाग वेगळा आहे की प्रदीर्घ काळ भाषण झाल्यावर लोकही वैतागतात. गेले कित्येक वाजेपासून भाषण चालू आहे, शिंदे साहेब पण येत आहेत, पण आज जेव्हा शिंदे साहेब येतील तर शिंदे साहेब काहीतरी सांगण्यासाठी येतात. शिंदे साहेब आपल्याला आश्वासन देण्यासाठी येतात की जर संगमनेर नगर परिषदेचा विकास करायचा असेल तर नगर विकास मंत्री आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून माझ्या सगळ्या उमेदवारांना विनंती आहे की आपण जेव्हा मतदान मागायला जाल, हे मतदान मागत असताना आश्वासनं फक्त मर्यादित द्या. काही काही लोक नवे असतात, ते आश्वासन देऊन टाक. कोणी म्हणतंय मी हे करल, कोणी म्हणतं तू काळजी करू नको मी हे देईल. एक जण म्हटलं तुम्ही काळजी करू नका आपण संगमनेरला विमानतळ आणू, कोणी म्हणतं मी रेल्वे आणू. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही काहीच आश्वासन देऊ नका. तुम्हाला जेव्हा जनता विचारते की तुम्ही आमचा विकास कसा करता, आम्ही तुम्हाला मतदान का टाकायचं, तर आपलं एकच वाक्य पाहिजे की केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो, निधी वगैरे तर मिळेलच, काय प्रॉब्लेम नाही आहे. ते नगर विकास MIDC पण पाहिजे ना, इकडं MIDC पाहिजे ना. हे भाई तो कोण आहे आपले मंत्री उदय सामंत, लागतो का बघ. आणि आरोग्य विभाग, आरोग्य आणि परिवहन मंत्री, परिवहन मंत्र्याकडून शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा पाहिजे. तुम्हाला मी शब्द देतो, ही जागा दिली म्हणजे दिली. आणि 2010 पासून भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी लागली पाहिजे ना. त्याचबरोबर या ठिकाणी आरक्षित जागेवर आरक्षण उठवणार. इंदिरानगर, शिवाजीनगर, मालदार रोड, अभंग मळा, वकील कॉलनी, जुनी पंचायत समिती, पुनर्वसन कॉलनी, इथं का आरक्षण टाकलंय? घर आहे तिथं आरक्षण. अरे असं थोडं चालतं काय? नगर विकास विभाग त्याच्यावरचं आरक्षण उठवल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रधानमंत्री आवास योजना, झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन, आणि या ठिकाणी गृहनिर्माण विभाग पण माझ्याकडे आहे, नगर विकास पण माझ्याकडे आहे. आणि आता उद्योग मंत्री आहेत, उद्योग मंत्री आपले उदय सामंतजी. इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी आहे MIDC पाहिजे. काय करणार तुम्ही? साहेब 15 दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल खताळ यांच्या इथे, आणि तिथंच आपल्या आदेशानुसार MIDC जाहीर केलेली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या 2 महिन्यात आम्ही 2Gचं नोटिफिकेशन जे काढावं लागतं MIDCचं, ते आम्ही नक्की काढू. नोटिफिकेशन 2 महिन्यात काढणार. ओके, चला, धन्यवाद. चला. अरे बाबा, हा एकनाथ शिंदे आहे. नो रिझन, ऑन द स्पॉट डिसिजन. हे काय इंडस्ट्रियल कॉरिडॉर बाबत पाठपुरावा करत आहे ना तू, आणि त्याच्यासाठी मी स्वतः पण आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही दोघंही मिळून याचा मार्ग काढू आणि हा निर्णय घेऊ. रेल्वे संगमनेर मार्ग जाण्यासाठी मोदी साहेबांना आणि रेल्वे मंत्री आणि अमित शाह यांना भेटून तोही आग्रह धरू आपण. आणि रेल्वे संगमनेर मार्ग ना, आणि शास्ती लावले का? दंड शास्ती पण आणि वरती दंड पण.
आता आपलं सरकार आहे, आता कसं काय दंड घेणार? बिलकुल नगर विकास खात्याकडे आहे ना ते. नगर विकास मंत्री म्हणून मी हे आपल्याला शब्द देतो, शास्ती आणि दंड डबल काही चालणार नाही. त्याच्यावरची काढून टाकायला लागेल निर्णय. विना परवाना बांधकाम किती वर्षापूर्वीचे आहेत? बरेच जुने असतील. त्यांचं नियमितीकरण इतर शहरांमध्ये केलं तसंच संगमनेरमध्ये पण आपण करूया. आणि अजून काय? दवाखाना. ए भाई, तो आपला आरोग्य मंत्री सांग ना, येऊन जा इकडं. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आहे आपला. आणि त्यांची चौकशी. हे नवीन तरुण पिढी बिघडवायचं काम जे करतात, हे पाप जे करतात, त्यांना धडा शिकवण्याचं काम पण केलं जाईल. जेजुरी येथे भक्तांना काय कुठं पाठवायचं आहे? जेजुरी येथे भक्तांना थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी तू पाठपुरावा करतोय, त्याला पूर्णपणे मी मदत करेन, हे वचन या ठिकाणी देतो. आणि हे कोण आहे? आरोग्य मंत्री काय करायचं? कुठं कुठं? हॅलो, अरे थांब ना बाबा. आपले प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री आहेत. तिथं बाबा अमोल खताळकडे मी आलो आहे. तिथं त्यांचं म्हणे कॉटेज हॉस्पिटल आहे, पण त्याची दुरावस्था आहे. महिला आणि बाल रुग्णालय 100 बेडचं हॉस्पिटल आहे ना, बंद आहे. ते चालू करायचंय. काय करणार तुम्ही? मी बुधवारी बोलून घेतो यांना आणि ताबडतोब ती सगळी जोडणी लावतो साहेब. हा, मी करून देतो लगेच. अमोल खताळ यांना बोलवा. आणि त्याचा बघा, इथं लोक, हजारो लोक आहेत आणि तुमचा पक्षाचा प्रमुख इथं शब्द देतोय. आपण सांगितलं साहेब, आपला आदेश म्हणजे शिरसावंत, त्यामुळे प्रश्न नाही. हा, त्यामुळे प्रश्न नाही. मी करून देतो. आपल्याला त्यांनी सांगितलं, लोकांनी सांगितलं. चला ठीक आहे. आता परिवहन मंत्र्याचं काय, मी सांगितलं देतो जागा, काय प्रॉब्लेम आहे. आणि मी आपल्याला शब्द देतो की बघा, हे काम एकनाथ शिंदेने एकदा सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे जो शब्द देतो तो शब्द पाळतो. ये बालासाहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता. ये एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता है. आणि म्हणून मैं तो एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. ए थांबा ना बाबा. आणि कुठल्या 500 स्क्वेअर फीट घरांच्या घरपट्टी माफीबाबत इथं अमोल खताळनी निवेदन दिलं आहे. पण याच्यावर आपण सकारात्मक विचार करू. बिलकुल याच्यामध्ये मला वाटतं मोठ्या शहरांमध्ये आपण हे केलेलं आहे. आणि या ठिकाणी जे आपण बोलू ते केलं पाहिजे अमोल. आणि मी आपल्याला बघा, हे सगळं समोर दाखवलं आहे. समोर आपण मंत्री महोदयांशी बोललोय. तुमच्या तिन्ही मागण्या ज्या आहेत त्या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून मग खऱ्या अर्थाने आता तुम्हाला काय करायला पाहिजे? 2 तारखेला ही निवडणूक फक्त नगर परिषदेची मतदान, म्हणजे ही निवडणूक नगर परिषदेची फक्त नाही आहे, संगमनेरचा भविष्याचा फैसला घडवणारी निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून संगमनेर हे शहर एक आदर्श शहर, आदर्श नगर परिषद झाली पाहिजे. यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. आणि आता वेळ झालेला आहे, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगतो. अजून काय? आणि काही लोक इथं माझ्या नावाच्या चर्चा करतात. माझ्याशी चांगले संबंध आहेत. एकनाथ शिंदे मला मदत करतात, अमकं करतात, तमकं करतात आणि विरोधात तिकडे उभं राहतात. त्यांच्यावर भरोसा ठेवू नका. जो नहीं राम का वो नहीं काम का. आणि म्हणून तांबे लोटे बिटे काय विसरून जावं.
आणि म्हणून लोटा परेड करायची आहे. आणि म्हणून मी आता एवढं सांगतो बघा, मी तुमचं सगळं ऐकलंय. तुम्ही आता 2 तारखेला मला शब्द द्या सगळ्यांनी, नगराध्यक्ष आणि सगळेच्या सगळे नगरसेवक निवडून आणणार म्हणून. सगळे 100%. आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झालं पाहिजे, विरोधी पक्षाचं शब्द आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, या निर्धार करा, या संगमनेरच्या प्रगतीचा निर्धार करा, संगमनेरच्या समृद्धीचा निर्धार करा, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा, आणि निर्धार करा संगमनेरवर महायुतीचा भगवा फडकवण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, आपले खूप खूप धन्यवाद. या संगमनेरच्या पावन आणि भूमीमध्ये आणि ही सभा 9:57 इथे संपन्न झालेली आहे. पुनश्च एकदा आलेल्या सगळ्या मतदारांचे, संगमनेर वासियांचे परत एकदा मनपूर्वक धन्यवाद. सर्वांनी शांततेने इथून मार्गस्थ व्हायचं आहे, ही सगळ्यांना विनंती आहे. अरे लाख आले विरोधकांचे मिंदे निंदे, लाख आले विरोधकांचे मिंदे निंदे. इथं एकच फक्त वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेब दिघे यांचे एकनाथ भाई शिंदे. जय जय सियाराम. छत्रपती शिवाजी महाराज की. रणमार्तन छत्रपती संभाजी महाराज की. जय जय सियाराम. पुनश्च एकदा या छत्रपतींच्या पावन भूमीने पावन झालेल्या या संगमनेर भूमीमध्ये आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, यांचं परत एकदा स्वागत आणि धन्यवाद. त्यासोबतच आपल्या सर्व युवकांचं लाडकं नेतृत्व अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.